शुभस्वागतम सुस्वागतम. गुड मॉर्निंग मुंबई मुंबई मुंबई. ज्ञानांचा राजा म्हणून सर्व जगाने मान्य केला संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींना अभिप्रेत असणारा विघ्नहर्ता गणेश, त्यांना अभिप्रेत असणारी रंग शारदा आणि तिचंच एक रूप असणारी रंग देवता पालपेड गावची ग्रामदेवता श्री खेळमर्दन देवीच्या चरणी, मुंबईची ग्रामदेवता मुंबादेवी माता श्री महालक्ष्मी, मुंबईचा आराध्य दैवत श्री सिद्धिविनायक श्री बाबुल्ला, योग्यांचे स्वामी दत्तगुरु महाराजांचे अवतार श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी, त्याचबरोबर विश्वातील सर्व महात्मे साधू संतांच्या चरणी श्री सन्मित्र लोककला मंडळाच्या वतीनं साष्टांग दंडवत. हरिविष्णू गुरु त्राता गुरु षोडकच्छनम. गुरु हा संत बळीचा राजा, तो प्राण विसवा माझा, सद्गुरु सारखा असता पाठीराखा, अनेकांचा लेखा कोण म्हणजे सद्गुरू बद्दल म्हटलेलं आहे. अशा सर्व सद्गुरूंच्या चरणी साष्टांग साष्टांग दंडवत दंडवत. मुद्रा माझा त्या रयतेच्या राजाला त्याच्या भक्तीला जोड नाही, त्याच्या पराक्रमाला तोड नाही. अरे होता सूर्याची शान, होता धर्माचा हिंदुत्वाचा स्वाभिमान. अशा माझ्या विश्वाचा आराध्य दैवत असणाऱ्या, शंभूचा अवतार असणाऱ्या, बहुजन प्रतिपालक क्षत्रिय कुलावतांचा श्रीमंत शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्याच पोटी जन्मलेल्या छाव्याला, या महाराष्ट्राची नव्हे तर हिंदू धर्माची आन बान छान असणाऱ्या शिवछत्रपती शंभू महाराजांच्या चरणी मानाचा मुद्रा. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग अशा थोर महात्म्यांना आणि तुमचं आमचं रक्षण करणाऱ्या, सीमेवर रक्षण करणाऱ्या सर्व शूर जवानांना आणि वेळप्रसंगी हुतात्मा पत्करणाऱ्या हुतात्म्यांना जय हिंद सलाम. त्याचबरोबर आमच्या आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आपण सर्व श्रोतू वर्ग मित्र हो, ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला श्रोते तुम्ही महेशाची मूर्ती, संतांनी तुम्हाला म्हटलेले श्रोते तुम्ही जगदीशाची मूर्ती, ते काय माझी उत्पत्ती अल्पहीन बुद्धिमती सलगी करत असेल. श्रोते तुम्ही म्हणजे महेशाची मूर्ती आहोत, आम्ही तुमची लेकरं आहोत. या सर्व उपस्थित श्रोतृवृंदांच्या हृदयस्थ परमात्म्याला भावपूर्ण नमस्कार. मित्र हो, भारतीय परंपरा ही कृतज्ञता व्यक्त करणारी आणि दुसऱ्यांबद्दल आदर करायला शिकवणारी असली आपली भारतीय परंपरा. या भारतीय परंपरेवर, या संस्कृतीवर अनेक आक्रमण झाली, परंतु आपली संस्कृती जशी आहे तशीच या ठिकाणी आज तक दौड आहे. याला कारण तसंच आहे. या भारत भूमीमध्ये, ही भारताची भूमी म्हणजे संतांची भूमी, नरवीरांची भूमी, शिरवीरांची भूमी. अनेक संतांनी महात्म्यांनी या जन्मभूमी, या भारतभूमीवर जन्म घेतला आणि या संतांच्या परमात्म्याच्या या भूमीवरील अवतारामुळे आणि संतांच्या ज्या महात्म्यामुळे आपली संस्कृती आजही टिकून आहे. 12व्या शतकामध्ये माऊलीने निंदा, नालस्ती, हाल, अपेष्टा, निंदीचं विष प्राशन केलं, परंतु 12व्या शतकामध्ये चूळ भरली की फक्त अमृताचीच. तो कोपाने आपला संसार परागंदा केला, आपला संसार सगळ्या संपूर्ण विश्वावरती लुटविला आणि निघाले मग काय तर अमृतवाणी. मित्र हो, ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी आणि तुकारामांनी लिहिलेली गाथा, या दोन जे ग्रंथ आहेत हे म्हणजे आजच्या जीवनातील जीवन जगण्याचे मॅन्युअल आहे. मॅन्युअल एखाद्या मशीनचं मॅन्युअल असते ना, तसे या दोन ग्रंथ म्हणजे ते आपलं जीवन जगण्याचं मॅन्युअल आहे. असो, आज सन्मित्र लोककला मंडळाच्या वतीने या ठिकाणी नमन या लोककलेचा जागर या ठिकाणी मुंबईमध्ये होणार. आता ही लोककला म्हणजे तरी काय? या लोककलेमध्ये माझ्या मते दोन भाग येतात, एक प्रयोगात्मक लोककला आणि एक हस्तकला. या प्रयोगात्मक लोककलेमध्ये व्यक्तिगत आविष्कार,
अंशतः व्यक्तिगत आविष्कार, सामूहिक आविष्कार असा भाग पडतो. तर या व्यक्तिगत आविष्कारामध्ये धार्मिक धर्मेतर, अंशतः व्यक्तिगत आविष्कारामध्ये धार्मिक धर्मेतर आणि सामूहिक आविष्कारामध्ये धार्मिक धर्मेतर असे भाग पडतात. आता व्यक्तिगत आविष्कारामध्ये धार्मिक जर म्हटलं तर तिथं वासुदेव आला, धर्मेतर म्हटलं डोंबारी आला. अंशतः व्यक्तिगत कलामध्ये जर धार्मिक म्हटलं तर भजन कीर्तन आलं, धर्मेतर म्हटलं तर नृत्यनाट्य आली. आणि सामूहिक आपली ही जी लोककला आहे, नमन, दशावतार, भारूड या ज्या लोककला आहेत त्या सामूहिक आविष्कारामध्ये मोडतात आणि त्याही धर्मेतरमध्ये मोडतात. तर त्या सामूहिक आविष्कारामध्ये धार्मिक मध्ये घरगुती विधिविधाने असतात. त्याच्यामध्ये लग्न सोहळे, हळदीचे सोहळे, डोहाळे जेवण अशा प्रकारे असतात. आणि देवोत्सवातील नृत्यनाट्य लोककलामध्ये दशावतार, नमन, भारूड या कला येतात. अशा प्रकारे या कलेची फोड केलेली आहे. लोककला म्हणजे तरी काय, तर ज्या ठिकाणी नागरीकरण झालेलं नाही अशा आदिवासी आणि ग्रामीण भागातील कलेला लोककला म्हटलं जातं. जिथे जिथे हे लोक असतात म्हणजे निसर्गाशी संवाद साधित आपलं जीवन जगणाऱ्या लोकसमूहाच्या दैनंदिन जीवनातील कलांचा आविष्कार म्हणजे लोककला असं म्हटलं जातं. मित्रहो, स्विस मानसशास्त्रज्ञ कार्ल ह्यूम यांच्या अबोध संवहनाच्या सिद्धांतानुसार या लोककला एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत असतात. आणि या संक्रमणानुसार त्याच्यामध्ये पिढीनुसार बदल होत जातो. भाव भक्ती तोच असतो. पूर्वी या लोककला दाखवत असताना, गण दाखवताना तो पडद्यावरती गणपती दाखवायचा, पण कलेनुसार, परंपरेनुसार त्याच्यामध्ये बदल होत गेला. त्याच्यामध्ये नैपथ्य आलं आणि नैपथ्यानुसार त्या भगवंताला अति सुंदर करण्याचं काम आजच्या पिढीने केलेलं आहे. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. मित्रहो, या सर्व लोककलेमध्ये नमन हा शब्द आपल्या पूर्वजांनी या लोककलेला दिला. नमन या शब्दाचा अर्थच असा आहे की नतमस्तक व्हा, शरणागत व्हा आणि सगळ्यांना तन्मयतेने भावभक्तीने शरण करा, असा या नमन या लोककलेचा अर्थ. नमन या शब्दाचा अर्थ आहे. आपले लोक शिकलेले नव्हते, परंतु एखाद्या लोककलेला कसं नाव द्यायला पाहिजे ना हे खरोखर त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. या लोककलेमध्ये प्रथम आपण गणपतीची पूजा केली होती. सगळ्यांचा अधिदेव गणपती, संकटाचं सगळ्यांचं निवारण करणारा अधिपती, गणांचा अधिपती म्हणजे मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा म्हटलेला आहे. गणाधीश जोईचा सर्व गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा, असा निर्गुण निराकार त्याला आपण साकार केलं तो गणपती. हा ईश्वर म्हणून गणपती सगळ्या बुद्धीची देवता, 14 कला 64 कलांचा अधिपती म्हणून आपण या गणपतीला सगळ्या देवतांनी त्याला स्थान दिलं प्रथम, म्हणून आपण या पूजेचा प्रथम मान गणपतीला दिला. त्याच्यानंतर आली गौरी. त्या गौरीनंतर आपण काय साध्य करतो? प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं नामस्मरण करत असतो, तिथपर्यंत भगवंतापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो. लोककलाकार आपल्या लोककलेतून प्रत्यक्ष कृतीतून भगवंतांचं नामस्मरण केलं जातं, ते म्हणजे नमन. श्रीकृष्णच का? भगवंताचा शेवटचा माझ्या मते 8वा अवतार, परिपूर्ण अवतार म्हणून श्रीकृष्णाचं नाव घेतलं जातं. भगवंत परमात्मा परमेश्वर श्रीकृष्ण. प्रभू रामचंद्रांनी काय कुठली मर्यादा ओलांडलीच नाही. बघा, आपली संस्कृती इतकी सुंदर आणि मस्त आणि अभ्यासपूर्ण आहे की प्रभू रामचंद्रांनी त्या त्या पद्धतीप्रमाणे त्यांना मर्यादा कुठली ओलांडलीच नाही, परंतु श्रीकृष्णाने कुठली मर्यादा ठेवलीच नाही. काय नाही केलं श्रीकृष्णाने? जन्मजात आपल्या आईला सोडावं लागलं, मथुरेतून गोकुळात गेला, गोकुळात वाढला, मैत्रीचं नातं निभावलं, सुदामा सारख्या गरीब दरिद्री मित्राला ऐश्वर्य देऊन टाकलं. ऐश्वर्य आपल्या राजगादीवर बसवलं. फाटक्या कपड्यात असल्या आपल्या मित्राला राजगादीवर बसवलं. आपण आपल्या मित्राला घरी घेऊन जाऊन आपल्या बेडरूम पर्यंत नेतो का? श्रीकृष्णाला राजगादीवर बसवलं. सत्यभामेने श्रीकृष्णाला नारदाला दान देऊन टाकलं का? तर हाच पती आपल्याला वर्षानुवर्ष मिळावा. दान देऊन टाकलं. नारदाने घेतला फसवून श्रीकृष्णाला. दे म्हणले, तुला जर हवा असेल ना तर मला वस्तू दान देऊन टाक, हा तुझाच होऊन जाईल. बोली चालेल. भगवंताला बोलावलं, पाणी घेतलं, लोकार्पण केलं ज्ञान माऊली नारदांच्या हातावरती. आता म्हणले हा माझा आहे. श्रीकृष्णाला सांगितलं, चल उठ, तू दान आहेस माझा, मी तुझा मालक आहे. या माझ्या चपला घे, म्हणजे पादुका घे, डोक्यावरती घे आणि या गोकुळ द्वारकेमधून चालत जा. भगवंताने तेही केलं.
भगवंताने तेही केलं. अर्जुनाचा सखा झाला, द्रौपदीचा सखा झाला. काय नाही केलं? या सगळ्या गोष्टी श्रीकृष्णाने केल्या आणि म्हणून परिपूर्ण अवतार म्हणून त्याचं नामस्मरण या ठिकाणी करावं, त्याचं गुणगान करावं. म्हणून आपण आता दुसरं महत्वाचा मुद्दा असा आहे, संकासुर म्हणजे नेमकं काय? आजही कोकणामध्ये राजापूर पासून बघितलं तर माझ्या मते मंडणगडच्या टोकापर्यंत संकासुर हा जो एक देवखेळ्यातला एक प्रकार आहे, त्यावेळी संस्कृती आहे तिथपासून जोपासली जाते. हु इज दिस? कोण आहे? या यथोक्ता भजाम्यन असं म्हटलेलं आहे. मला जसा भावला तसा देव दिसला. अशी आख्यायिका आहे म्हटले की श्रीकृष्णाबरोबर ज्या वेळेला सांदीपनी ऋषींच्या आश्रमात श्रीकृष्ण गेला होता, गुरुकुलामध्ये विद्या घेतली. गुरु दक्षिणा म्हणून सांदीपनी ऋषीने विचारलं, श्रीकृष्णाने विचारलं की तुम्हाला काय हवंय? तर सांदीपनी ऋषीने सांगितलं की माझा मुलगा समुद्राने गिळला, तो मला परत आणून. श्रीकृष्ण बलराम गेले समुद्राकडे, समुद्राला विवंचना केली, विनंती केली की सांदीपनी ऋषींचा जो पुत्र तू गिळला. मग ते समुद्राने सांगितलं मी तर काही गिळून गेलेलं आहे, पण माझ्या अंतर्भागामध्ये एक शंखामध्ये असुर दडलेला आहे, त्याचं नाव शंकासूर. शंखामध्ये असुर दडलेला आहे, त्याचं नाव शंकासूर. त्याने जर नेला असला तर मला माहिती नाही. मग श्रीकृष्ण तिथे जातो, त्या शंकासुराला तो मारतो. त्या शंकासुराने काही नेलेलंच नसतं मुलाला होत्या. मग तो त्याला विचारतो की तू मला का निरपराध माणसाला मला का मारलंस? माझा काय दोष त्याच्यामध्ये? श्रीकृष्णाला त्याची चूक कळते हो. म्हणजे भक्ताचा कैवारीच आहे तो, मग कोणी असतो ते. प्रश्न निर्माण असा झाला की तेवढा त्याने त्यांना सांगितलं की ठीक आहे माझ्याकडे चूक झाली. भगवंताने चूक सुद्धा मान्य केली हो, माझ्याकडे चूक झाली आणि या फाल्गुन मासाच्या पर्व काळामध्ये माझ्या बरोबरच तू जरी असुर असलास तरी तुला भगवंताचं आणि देवाचं स्थान मिळेल. म्हणून आजही आपण संकासुराला देव म्हणून भजतो. राधामय झालेला श्रीकृष्ण असतो त्याच्याबरोबर असतो. अशी सुद्धा कनेक्टिव्हिटी असू शकते हो. का आपण असं करू शकत? का आपण असं बोलू शकत? सत्वरजतम या सगळ्यांचा मेळ जर केला तर तो आमचा देवखेळ. नमनी संस्कृती देवखेळ्यांच्या कृतीतून निर्माण झालेली आहे. सत्वरजतम या तिन्ही गोष्टींचा मेळ म्हणजे देवखेळ. म्हणजे काय तर सात्विकता असेल तर ती राधामय झालेल्या कृष्णामध्ये, किंवा आम्ही ज्याला परिधान केलेला साज शृंगार म्हणतो भगवंताचा देवीचा, तो परिधान म्हणजे सात्विक तत्व असतं. रजतत्व म्हणजे जे देवखेळे असतात ते रजतत्वाचं प्रतिनिधित्व करतात आणि तमगुणांचं प्रतिनिधित्व म्हणजे रुद्र म्हणून जो काय असतो ते आपण सांगतो. या यथोम्य भजाम्य म्हटलं म्हणजे मी जसा भजला तसा मला देव दिसला. त्या पद्धतीने कोकणातल्या लोकांनी त्यांना जसा देव दिसला तसा त्यांनी त्याला निर्गुण स्वरूपात सगुण स्वरूपात आणला. आज अनेक लोक वाऱ्या करतात. आज आम्ही आमच्या पद्धतीने देवखेळ्यांच्या रूपानं 5 दिवस जाऊन माधुकरी मागून, कारण माधुकरी मागणं हा भारतीय परंपरेचा पाया आहे मित्रांनो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की या लोककला टिकतील तर समूह टिकेल, समूह टिकला तर गाव टिकेल, गाव टिकला तर तालुका जिल्हा टिकेल, आणि असा जिल्हा टिकला तर देश टिकेल, आणि देश टिकला तर संस्कृती टिकेल. आणि या संस्कृती टिकण्यासाठी या लोककलांचा जागर करणं अत्यंत गरजेचे आहे. म्हणून या सर्व जे जे नमन कलाप्रेमी आहेत, नमन नाट्य मंडळ आहेत, आज सगळ्यांच्या मुंबईच्या दगादगीच्या जीवनात आपापल्या परिणती मेहनत करून लोककला जपण्यासाठी प्रयत्न करतात, त्या सगळ्यांच्या मनापासून आभार. आज आम्ही स्पर्धेत उतरलोय, परीक्षक आले सुद्धा असतील. या स्पर्धेत आम्ही सहभाग घेतलाय तो म्हणजे आदरणीय भास्कर शेठ जाधव यांनी हा नमन महोत्सव सुरू केलेला आहे. या लोककलेला कुठेतरी ऊर्जितावस्था मिळावी, या लोककलेमध्ये अनेकांनी सहभागी व्हावं, याच्यासाठी जो प्रयत्न करायचा त्या प्रयत्नाला आमचा सुद्धा कुठेतरी थोडाफार हातभार असावा. म्हणून आम्ही या स्पर्धेत उतरलो. या स्पर्धेमध्ये उतरून कुठेतरी बक्षीस मिळावं अशी आमची अपेक्षा नाही. परीक्षकांनी आमचे प्लस गुण आहेत त्याच्यामध्ये अजून प्लस कसे होतील, त्याच्यावर मायनस कुठे आहेत ते प्लस कसे करतील, हे जरी आम्हाला सांगितलं तीच आमची बक्षीस. मित्र हो, बोलण्यासारखं खूप आहे, पण तुर्तास एवढंच थांबतो आणि आपल्या सगळ्यांचा पुन्हा एकदा समित्र लोकांना मंडळाची मंडळावर या ठिकाणी आभार मानतो. आपल्यासारखे रसिक मायबाप प्रेक्षक जोपर्यंत त्या कलेच्या पाठीशी तोपर्यंत त्या कलेला मरण नाही असं मला वाटतं. सगळ्यांच्या पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो. भगवान
जय जयकार करतो आणि आमच्या या पारंपरिक रामनामाच्या गणाने या कार्यक्रमात सुरुवात म्हणून सगळ्यांनी एकदा जोरदार भगवंताचं नामस्मरण करूया. गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 भवानी जय 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 भवानी हर हर थँक यू व्हेरी मच. धन्यवाद. Hello, 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 hello. विठ्ठल
हेलो
पार्वती बोले गणा वाजविना उगवले तांगणा पार्वती बोले गणा वाजविना उगवले तांगणा गवळण मथुरेला निघाली गवळण मथुरेला निघाली गवळण मथुरेला
आता शेवंता आपण सुधारता त्याला तू काय बोलते काय समजत नाही मी आपला बट्टा पाठी जाऊन मला तू काय बोलतो त्या बरोबर का मत आम्हाला काय गे शेवंता तुझी मस्करी करत बसतेस तू अगं बाई तिचं ते ऐकून मला पण तीच सवय लागली आता मी बोलते राधा दगडी शेवंता कानाच्या प्रेमात हद्दी वेडी झाली आपल्याला बाजाराला जायचंय माझ्या लक्षात
अगं राधे, मी तर सर्वत्र आहे. चराचरी मीच आहे. काना, तुझी अलौकिक भाषा ना मला समजत नाही. आणि हो, माझ्या सयनसमोर मला वेड्यात काढून कुठेही निघून गेलास तू? अगं राधे, मी तर इथेच तर होतो. नाही काना, मी एकटीच बसले होते इथे. नाही राधे, अगं मी तर ह्या जगात चराचरी आहे. काना, तू ना खूप खोडकर आहेस. अगं राधे, खोडकर? अगं हे तर काहीच नाही. तुला माझ्या खोड्या ऐकायच्या आहेत? हो काना. बरं राधे, तुला ना मी माझ्या बालपणीची एक खोडी सांगतो, ऐकशील? हो काना. ऐक तर. राधे, माझ्या बालपणी ना आमच्या वरच्या आळीत एक मावशी राहायची. अगं खूप खट्याळ होती ती. आम्हा सवंगड्यांना कधीच दैदूत खायला नाही द्यायची. मग काना, मग काय, आम्ही सर्व सवंगड्यांनी मिळून एक दिवस असं ठरवलं की त्या मावशीच्याच घरातलं दैदूत चोरून खायचं. आणि आम्ही सर्वजण मावशीच्या घरात घुसलो. आणि मग काना, पुढे काय झालं? मग काय, अगं राधे, पाहतो तर काय, मावशी शांत झोपलेली होती. अगं पण राधे, शेवटी मावशीच ती. तिने सारं दैदूत उंच शिंक्याला बांधून ठेवलं होतं. मग काना, तुम्ही काय केलं? अगं हो, सांगतो. आम्ही सर्व सवंगडी मिळून एकावर एक थर रचले. आणि मग पुढे? मग काय, ते सारं दैदूत आम्ही खाली उतरवून देखील घेतलं. पण राधे, सर्व काम आम्ही सावकाशपणेच करत होतो, कारण मावशी गाढ झोपलेली होती. सारं दैदूत आम्ही खाली उतरवून घेतलं आणि एकमेकाने वाटून खाल्लं. मात्र त्याच नादामध्ये मटकं फुटलं आणि मावशी जागी झाली. काना, किती त्रास दिलास त्या मावशीला? अगं राधे, त्रास त्या मावशीला नाही, त्रास मला झाला राधे. त्रास? आणि तुला ते कसं काय? अगं राधे, दुसऱ्याच दिवशी ती मावशी गोकुळातील साऱ्या गवळणींना घेऊन माझ्या घरी म्हणजेच माझ्या यशोदा माईकडे माझी तक्रार करण्यासाठी आली. मग काना, पुढे काय झालं? मग काय, यशोदा माईने माझी तक्रार देखील ऐकली. त्या सर्व गवळणींना घेऊन ती माझ्या घरी आली माझी तक्रार करण्यासाठी. आतापर्यंत दही खातो असं मला माहित होतं. आता इथं माठही फोडायला तुमचा काना. बरं बाई, मी विचारते त्याला. काना, ते यांचं दही चोरलं? अरे हो म्हणतो आणि वरून, आणि माठही फोडलं? हो ना. बरं बाई, चालेल. तू इथेच थांब, कुठे जाऊ नको. बाई, तुम्ही काही चिंता करू नका. तुमचं दही, दूध, माठ मी तुम्हाला परत देईन. मग तर झालं ना? बरं बाई, तुम्ही निघा आता. काना, तू आता इथेच थांब पाहू, इथे जाऊ नको. मग काना, पुढे काय झालं? मग काय राधे, याची शिक्षा म्हणून यशोदाबाईने मला उखळाला बांधले. मग काना, काना, इथून तू सुटलास कसा रे? तरी तू काय अगं राधे, शांत राहील तो कानात कसला? मी अगं, ते उखळ तिने मला बांधलं खरं, पण तेच उखळ मी ओढत ओढत नेऊन त्यातून माझी सुटका देखील करून घेतली आणि तिला ते कळलं देखील नाही. काना, तू
पुन्हा खूप खोडकर आहेस. पण काना, तुझ्या या खोड्या ऐकण्यात ना मला बाजाराला जायचं हे मी विसरून गेले. आता मला निघावं लागेल. बाजाराला? हो काना. थांब ना ग राधे. नाही रे काना, माझ्या सया माझी वाट बघत असतील. थांब ना ग. नाही काना, मला जावं लागेल. बरं राधे, ये तू. ठीक आहे काना, येते मी. असं तर कंस मामाने बाजार भरवला आहे. नाही, हे मला थांबावंच लागेल. आपलं दही दूध हे गोकुळातच विकलं गेलं पाहिजे. पण अरे हा, माझे सवंगडी नाहीत का? पाहतो त्यांच्यावरच कामगिरी सोपवून. अरे बोबड्या! अरे पेंद्या पेंद्या! अरे काय मला झालंय ना, तुम्ही लवकर इकडे या पहिल्यांदा. अरे बाबा, लय मोठी कामगिरी आहे, आपल्याला कामगिरी पार पडायची आहे. काम करताय? अरे माझं काम सोडून तुम्ही दुसऱ्या कसं महत्वाचं? माझा लय महत्वाचा आहे, तो आधी पहिल्यांदा इकडे या. हा मग या ना लवकर. जसं हाव तसंच या. जो काम हातातला असेल तो तसाच टाकून या 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 या. आता ह्या दोघांची गंमतच करतो. या झाडाच्या मागे जाऊन लपूनच बसतो. असा पेंद्या बोबड्याच्या संगतीला सुदामा आहे एक नंबर, एक नंबर, एक नंबर. गाई सोडल्यावरच्या वनाला हा कैकू आली कानाला. गाई सोडल्यावरच्या वनाला हा कैकू आली कानाला.
तोलीत चाललं हा. एका बाजून ताकदीत चालले बघा झाडा मग आम्ही काय करणार काय करणार? तुम्ही तरी पुढाकार घ्या पाहिजे बरोबर आहे. मग काय आम्ही झाडं लावतो. झाडं लावतो मग तुझ्या सांगितलेलं ना हा. आम्ही मोठ्या कामगिरीवर लाव हा हा तीच मी करेन मग तू काय बोलणार जसं हाव तसं या बरोबर. तसा उचलून आलो आम्ही झाडं लावून करणार काय अरे करणार काय बघा येड्या काय धाना लावायची हा. तिकलं हा. चॉकलेटला धाना लावायची हा जंगल करायचा तुला जंगल घालायचा आणि त्याने काय भेटेल आपल्याला माहिती? काय भेटेल परागवायू. असं म्हणायचं, बरोबर ना? हा. बरोबर ही हत्तीच तर आपल्याला खत भेटेल ना आम्ही काय इथे झाडच लावीत नाही अरे झाडांच्या वाटतात रिंगण पण मारतो आम्ही कोण रिंगण कशाला याला माहित काय तर रिंगण मारला ना की झाडाच्या वाटला असं पाणी साचतं पावसात पाऊस पडला की रिंगणात पाणी साचतं बरोबर. मग पाणी जमिनीत मुरतं आणि त्या झाडाला पाणी कुठनं भेटल हा मग अरे रिंगण नंतर तो त्याला आता पाणी राहील ना खाली खाली हा 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 मग आम्ही रिंगण मारतो हा. आणि मग त्याला झाडाला पण पाणी देतो हा. आणि बाजूला इकडं खड्डा इकडं खड्डा हा. असं इकडं खड्डा मारतो मग त्याच्यात पाणी मुरतो मुरतो मग तो जमिनीत जातो जमिनीत जातो. नदीत आपल्याला येतो अरे येण्या नदीत ना थोन हा. अरे पाऊस गेला हा. की आपल्याला पाणी कुठनं मिळतो पाणीच्या पोटातच भेटतो मग त्या पोटात पाणी जेव्हा पाणी पाणी फुलं फुलं ना, हा. तेव्हाच भेटणार ना एक नंबर काम मला एक नंबर काय? आता मला तुम्ही एक नंबर कोण सुद्धा नसलेली एक नंबर आता एक नंबर मला एक नंबर काम करता. एक नंबर बस आता माझा 0 नंबर म्हणून आता आपण काय करायचं आम्ही पण लावतो आणि लोकांना पण लावू दे आम्ही पण लावू तुम्ही पण लावा आम्ही पण लावू तुम्ही पण लावा. झाडा पल्ली तुझ्यावर झाडा दिसत नाही थांबा झाडा झाली तुमचा विषय संपला झाडांचा विषय तुमचा बरोबर आहे झाडा लावू आपण पण मी कशाला बोलवते माहितीये का अरे बाबा कृष्णदेवाने आपल्याला एक कामगिरी सांगितली एकच ना एकच मग ती काय आमची पण एकच आहे मग ती पण आधी करायची. तुझी सांग कृष्णदेवाने सांगितले की गवळीतल्या सर्व गवळणी थाटमाट करून मथुरच्या मार्गाने चालत त्यांना आपण अडवून त्याच्यामुळे अशी कमी त्याच्यामुळे दही दूध घ्यायचा म्हणजे त्यांना मथुरेला एवढाच ना अरे थांबायचं नाही येता घेतला असता त्यांच्याकडनं तसा नाही रे मग? त्या गवळणी जातात ना त्याच्या वाटेत उभा राहून घ्यायचा मथुरेला याला ऐकताय जाऊन नाही द्यायची आमची बाजू आहे काय गेले आता आपला पोट कसा म्हणून मग तुम्ही अडवणार अडवणार पण आमचं आपण काम तुला करायला लागेल. झाडं लावायचं. याला ना. येणार बघू. नक्की येणार हो, काम करायला नाही. पण हा पण काम पहिला करायचा आहे. बरोबर चालत तुम्ही माझं काम आणि करा आणि एक गोष्ट लक्षात ठेव आज आम्ही तुला सांगितलेलं हा, आहे हा. तू आता आहे ना अख्ख्या गावात सांगितला चालेल मी सगळ्यांना सांग. चालेल सगळी झाला लावतील हा. तिकडं निघता आता हिरवा हिरवा, हा, हा. मग कसा आता बोलू नये.
आलो खऱ्या, पण ही मावशी कुठे राहिली? राधे अगं मावशी आपल्या पाठोपाठ होती ना. अगं तारे, ही काय पचापच करते? ही बोलते मावशी आपल्या पाठोपाठ होती ना. असं होय. ती पण तेच बोलली ना. अगं हो हो. कुठे राहिली? मी आवाज मारून बघू का ग? मी मारते मी मारतो हात मारू. अगं तुम्ही दोघींनी बाजूला व्हा. अगं शेवंता तू झाक मारली. राधे मी पण नको बाई, तू झाक मार. बरं बाई, मीच आवाज मारते. मावशी, ए मावशी. काय ग? अगं तू राहिलीस कुठे? अगं ही काय तुमच्या मागेच तर आहे. अगं ये लवकर ये. अगं आली पाणी काढते आणि येते. काय? गोष्ट काय सांगू नवऱ्याची, माझ्या फुटलेल्या नशिबाची. दारू रातभर पिऊन कडीच लावली दाराची. दारू रातभर पिऊन कडीच लावली दाराची. घाई झाली माझी, येते मी पोरीनो, ये झाली वाराची. घाई झाली माझी, येते मी पोरीनो, ये झाली वाराची. गोष्ट काय सांगू नवऱ्याची, माझ्या फुटलेल्या नशिबाची. गोष्ट काय सांगू नवऱ्याची, माझ्या फुटलेल्या नशिबाची. दारू रातभर पिऊन कडीच लावली दाराची. दारू रातभर पिऊन कडीच लावली दाराची. घाई झाली माझी, येते मी पोरीनो, ये झाली बाराची. घाई झाली माझी, येते मी पोरीनो, ये झाली बाराची. सकाळ सकाळी लाजणी वाटली, पहिल्या सकाळची मी फोडीच वाटली. बघता त्याची उडवली किटली, हाणा मारीत माझी साडीच फाटली. मागे घेऊन निघता रडारड नुसतीच पोरांची. मला निघताच रडारड नुसतीच पोरांची. घाई झाली माझी, येते मी पोरीनो, ये झाली बाराची. घाई झाली माझी, येते मी पोरीनो, ये झाली बाराची. घाई झाली माझी, येते मी पोरीनो, वेळ झाली बाराची. घाई झाली माझी, येते मी पोरीनो, वेळ झाली बाराची. गोष्ट काय सांगू नवऱ्याची, माझ्या फुटलेल्या नशिबाची. गोष्ट काय सांगू नवऱ्याची, माझ्या फुटलेल्या नशिबाची. दारू रातभर पिऊन कडीच लावली दाराची. दारू रातभर पिऊन कडीच लावली दाराची. घाई झाली माझी, येते मी पोरीनो, ये झाली बाराची. घाई झाली माझी, येते मी पोरीनो, ये झाली बाराची. घाई झाली माझी, येते मी पोरीनो, वेळ झाली बाराची. घाई झाली माझी, येते मी पोरीनो, वेळ झाली बाराची. घाई झाली माझी, येते मी पोरीनो, वेळ झाली बाराची. घाई झाली माझी, येते मी पोरीनो, ये झाली बाराची. घाई झाली माझी, येते मी पोरीनो, ये झाली बाराची. रसिक प्रेक्षकांना विनंती आहे की हॉलच्या आवारात बाहेर खाद्यपदार्थ कोणी खाऊ नये, नाहीतर
दंडात्मक कारवाई केली जाईल. धन्यवाद. जमली बाई जमली. अगं मावशी जरा इकडे ये बघू. बाई जमली ग जमली. मला सांग, मागाशी तू कुठून पाणी काढत होतीस का? मी कधी बोलली तुम्हाला? तू बोलत नाही की येताना पाणी काढते येते. अगं ते होय. अगं पोरीनो, मी विहिरीतून पाणी काढत होते आणि पिऊन येत होते. असं होय. अगं पण तुम्हाला काय वाटलं? म्हणजे काय बाई, पाणी तुम्ही- काढते, येतं. कसं वाटतं ऐकायला? तुला बाई कसं वाटलं ऐकायला? अगं राधे, काय ग मावशी? आपण सर्वजणी निघालो करूया. तुम्ही घेतलं काय नेसलं काय ते पण सांगणार. अगं मावशी ते सांगितलंच पाहिजे का ग? हो, त्याशिवाय बाजार कसं होणार? मावशी मी तांदूळ. काय सांग तिथं तू नको सांगू राधे, तू सांग. अगं मावशी, या शेवंताला की नाही सगळ्यांची खबर असते बघ. हो हो. बाई शेवंता, सांग बरं तू काय घेतलंस? ठीक आहे मी सांगते ऐक. कुणी घेतलं दूध तर कुणी घेतलं दही. वा वा वा. कुणी घेतलं ताक तर कुणी घेतलं लोणी. अशा मालाने भरल्या साड्यांच्या घागरी शान शृंगार करून साऱ्या गावड्यांनी निघालो आम्ही मथुरेच्या बाजारी. खूपच छान. पण राधे, काय ग मावशी? तुला विचारू का? विचार ना. राधे बाई, कोण ग? अगं मावशी ती की नाही पहिल्यांदाच आले बघ बाजाराला. बाई बाई खूप सुंदर दिसते बघ. हो. मला बाई आवडली. सुनबाई तरली वाटतं. ओ, तू मावशी तसं नाही हं. मग कसं बाई? अगं मावशी काय तू यांच्या नादाला लागले? चला आपल्याला उशीर होतोय बाजाराला. काय ग राधे? तू काय घेतलंस ते सांगितलंच नाहीस. बाई माझं कसलं काय? मी घेतले वर वडा आणि खाली शिरा. मावशी वर मला खाली तिला आता कसं वाटतं ऐकायला? वर मला आणि खाली तिला. अगं तुला समजलं नाही? मावशी तू काय सांगितलं? वर वडा खाली तिला. अगं बाय माझे वरच्या माठात वडे आहेत असं बोल ना. आणि खालच्या माठात शिरा आहे. असं होय. आता पण तुम्ही लक्ष कर ना. खाली शिरा. मावशी कसं तरी वाटत. चला बाई, चला. अगं मावशी थांब 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 थांब. अगं मावशी यावेळेस ना आम्ही तुला खरं तर बोलवणार नव्हतो बघ. का ग? अगं या घनदाट जंगलातून जाताना ना आम्हा पोरींना खूप भीती वाटते. आणि तू सोबत असलीस की नाही की आम्हाला कसं एकदम सुरक्षित वाटतं. पोरीनो घाबरायचं नाही. आपण आता आहोत कुठे? आता मावशी आपण द्वापार युगात आहोत. मग अगं या युगात स्त्रियांनी घाबरायचं नाही. आपल्याला आपली वाट अडवून दही दूध खाणारे ते फक्त तोडगे येतील आणि बाई निघून जातील. पण राधे तुला काय सांगते ते नीट ऐका. हा मावशी. मावशी आता काय सांगणार? अगं आपण आता कुठे आहोत? आता आपण द्वापार युगात आहोत. मग येणारा काल हा कलियुग असेल आणि त्या काळात काय काय होणार आहे माहित आहे? काय ग मावशी असं काय होणार आहे त्या कलियुगात? अगं त्या काळात काही नराधम जन्माला येतील आणि आपल्यासारख्या पाया बाबड्यांवरती अत्याचार करतील. अगं इतकेच नाही तर लहान लहान चिमुकल्यांवरती पण अत्याचार करतील.
स्त्रियांचं जगणं मुश्किल करतील. अगं लोक मुलीला जन्म देताना विचार करतील की आमची कन्या या जगात सुरक्षित राहील की नाही. अगं मावशी काय बोलतेस काय? अगं हो. असं पण मावते मग आम्ही स्त्रियांनी चालायचं तरी काय? अगं त्या काळात काही साधू संत तसेच महापुरुष जन्माला येतील आणि ते या समाजाला जगण्याचा मार्ग दाखवून त्यांच्याकडनं समाजाला समजावून सांगतील. मग मावशी स्त्रियांवरील अत्याचार थांबतील का ग? अगं हो हो, का नाही. अगं त्यावेळच्या स्त्रिया मार्गशीर्ष महिन्यात लक्ष्मी मातेचे व्रत करतील, कथा वाचतील. अगं तसेच तेवढेच नाही तर बाबासाहेबांनी दिलेले संविधान सुद्धा त्यांनी वाचावे, मग आत्मसंभाळ व्हावे, सुरक्षित व्हावे. अगं बघ ना त्या स्त्रिया कशा रणरागिणीसारख्या उत्तर देतील. मावशी मग आपण त्या कलियुगात असू का ग? हो 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 असणार ना, पण कोणत्या रूपात असू ते काही बाई मी सांगणार नाही. मावती अगं राधे, या कलियुगाच्या नादात आपण बाजारात जायचं विसरूनच गेलो. अगं चला चला मथुरेच्या घाटात गेल्यावर दही घ्या दही. आता आपण डोळे अडवायचे, डोळे अडवायचे जाणार का? मी जाऊ हा मग तो तुम्हाला तेच असणार बघ. तेच ते, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही. चला हो 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 तेच ते. काय झालं समजलं ना? भेटला दही दूध ताक सगळा सगळा भेटला. भेटला ना? चांगला भेटला. भेटलं सगळं. मी राटा आलो आणत नाही. विचारली पण नाही तुला कशाला आलो म्हणून. मग आयला सुरुवात काय बोल मग म्हणजे सुधावली. तुमची कामं नाही म्हणून मागा बसतो बोलता मी एक नंबर आहे. ती कामं नाही मग आम्हाला कशाला बोलवली? अरे हलवायला. आता एकटा आता एकटा नाही, 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 तसं नाही. मला सोबत लागते. आम्ही पुढे ना आलो आता. तू पुढे आम्ही पुढं होता. अरे ये तू पाहिजे माझ्या नाही द्या पाहिजे. तू झालं पुढे.
ए राधे तुम्हाला कधी ओळखायची तुम्ही खाव तरी कोण अरे हाव कधी कोण मध्ये तुला भाषा समजली लगेच आई तू माझ्यात ती जाय इकडे ये मध्ये किती आहे मागे ज्या बरोबरचा भेटला म्हणून काय बाय करताय मागे तिचा टेमना मिळवू नको आता आई बोल अरे मावसा कोण दुसरा कोण नाही सांगतोच आम्ही बघा मावशी आम्ही कृष्णदेवांच्या सवंगडी अगर आते बघ मी आता खरं सांगतो तुला आम्ही कृष्णदेवाच्या सवंगडी बरोबर मी सुदाम हा पेंद्या आणि हा आमचा जसा आहे तसाच बोबड्या बघा आमचं काम आहे तुम्हाला याच्या पुढं मथुरेच्या बाजाराला जाता येणार नाही अगर आधी मासून काय यांच्या सांगण्यावर काय करायचं मावशी कारण दुसऱ्या वाटेत जाऊया ना चकली दुसऱ्या वाटेत जाऊया चकलीला कल्पनित केलाय प्रतिबंध केलेला आहे सर्व रस्ता प्रतिबंध हा तो काय तो बरं बाबा राधे तुम्ही बसून घ्या आपण नंतर जाऊ ए बाय बदलीत काय बदलीत ना मग जाता आहे ना वाईट जाता नाही लागतेला आहे ना ती थाला लावीचा हा अगं मावशी तू याच्या नादाला नको लागू हे तुला शिरा देऊ तोंड तुला शिरा तुला मी बोललो होतो ना की मथुरेच्या बाजाराला जाऊ नको म्हणून तरी तू निघाली अरे काना तू इथे अगं मावशी मी तर या चराचरात आहे आणि हा मावशी यापुढे तुम्हाला मथुरेच्या बाजाराला जाता येणार नाही हा अरे पण काना आम्ही ह्या वाटेने जाऊ अगं मावशी तुम्ही कुठूनही जा अगं मी तर या साऱ्या चराचरात आहे तुम्हाला थांबवण्यासाठी मी नक्की येईल काना तू बोलतोस की या चराचरात आहे पण तुझ्या रूपाची काय ओळख असेल तर पटवून दे आहेत की ऐका तर मग माझ्या जन्माच्या पुरा वासुदेव देवकीचा बाळ मी काना वासुदेव देवकीचा बाळ मी काना ऐकून घे माझ्या जन्माचा पुरा वासुदेव देवकीचा बाळ मी काना वासुदेव देवकीचा बाळ मी काना
इच्छा आहे ना? अगं मावशी, माझी एक इच्छा आहे, पूर्ण कराल ना ग राधे? हो काना, काय इच्छा आहे तुझी? अगं सयांनो, मला तुमच्या सर्वांसोबत रास क्रीडा खेळायची आहे. बस इतकंच ना? हो ग राधे, एवढं कराल ना माझ्यासाठी? हो काना, दादा तर खूपच सयांनो, ताऱ्यात ना तुम्ही सगळ्या? का नाही?